Good morning students. Today we will learn the kingdom of plants. आज आपण the kingdom of plants पेज नंबर 78 वर बघणार आहोत. वनस्पतींच्या राज्यात. द किंगडम ऑफ प्लांट्स म्हणजे काय? वनस्पतींच्या राज्यात. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर तुम्हाला वाचायचे. आता मी जी ओळ वाचणार आहे त्या ओळीवर तुम्ही त्या ठिकाणी बोट ठेवायचं आहे आणि प्रत्येक शब्दांचा उच्चार मॅडम कसं करतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तुमचं पुस्तक उघडा. पेज नंबर 78. द किंगडम ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींच्या राज्यात. लेट अस टेक अ ट्रिप टू द किंगडम ऑफ प्लांट्स. What a great variety! There are thousands and thousands of different types of plants here. बघा काय म्हटलंय? Let us take a trip to the kingdom of plants. आपण वनस्पतींच्या राज्यात जरा फिरून येऊया, फेरफटका मारून येऊया. What a great variety! किती विलक्षण विविधता, किती वेगवेगळेपणा आहे त्याच्यामध्ये. There are thousands and thousands of different types of plants here. इथे हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला तिथे दिसतात. बघा तुम्हाला तिथे काही चित्र दिले आहे. देर आर सम पिक्चर्स. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं चित्र दिलं आहे बघा. MOSS मॉस असं लिहिलं आहे आणि एक मुलगा छान झोपलेला आहे तिथे. त्या पिक्चरकडे जरा केअरफुली बघायचंय. दिस इज मॉस. MOSS मॉस मीन्स शेवाळ. शेवाळ म्हणजे तुम्हाला हिरव्या रंगाचं आलेलं असतं तर ते शेवाळ. दिस इज मॉस. इट इज सॉफ्ट. इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट. ते मऊ असतं. तुम्ही कधी एखाद्या पाण्यामध्ये दगडावर आलेल्या शेवाळावर पाय ठेवून बघितला आहे का? तो कसा मऊ मऊ असतो बघा. असा पायाला अगदी मऊ लागतं. तर तसं हे शेवाळ आहे आणि त्याला मॉस असं म्हटलेलं आहे. मॉस म्हणजे शेवाळ. दिस इज मॉस. इट इज सॉफ्ट. इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट. ते सगळीकडे जर छान पसरलेलं असेल शेवाळ तर हिरव्यागार गालीच्या सारखं आपल्याला ते हिरवं सगळीकडे दिसतं. देन बघा पुढे बघा. लुक ॲट द ग्रास. या गवताकडे बघा. खाली तुम्हाला दुसरा सेकंड पिक्चर दिलाय बघा. GRASS ग्रास. ग्रास म्हणजे काय? गवत. लुक ॲट द ग्रास. ते गवताकडे बघायचे. धिस टू इज सॉफ्ट ग्रीन अँड शॉर्ट. हे सुद्धा काय असतं? मऊ असतं. गवत सुद्धा मऊ असतं, हिरवं असतं आणि आखूड असतं. आखूड म्हणजे उंचीला कमी असणे. शॉर्ट म्हणजे आखूड आणि लॉंग म्हणजे लांब. तर हे कसं असतं? उंचीला कमी असतं, गवत असतं. बट डू यू नो? पण तुम्हाला माहिती आहे का? राईस, व्हीट अँड ज्वार आर ऑल्सो टाइप्स ऑफ ग्रास. तुम्हाला माहिती की तांदूळाचे वनस्पती असेल, गव्हाची असेल किंवा ज्वारीचं वनस्पती असेल तर हे सुद्धा गवताचाच एक प्रकार आहे. दे गिव्ह अस ग्रेन. ते आपल्याला काय देतात? मात्र धान्य देतात. कोण धान्य देतात आपल्याला? ज्वार, व्हीट अँड राईस. दे गिव्ह अस ग्रेन. ते आपल्याला ग्रेन म्हणजे धान्य. ते आपल्याला धान्य देतात. बघा पेज नंबर 78 वर थर्ड पिक्चर दिले. HERB हर्ब तिथे दिलेले बघा. त्याच्याकडे बघायचे. दिस प्लांट हॅज अ थिन स्टेम अँड सो मेनी लिव्स. या वनस्पतीला काय असतं? एक बारीक खोड असतं आणि भरपूर अशी पाने असतात. इट इज हर्ब. ती काय आहे? औषधी वनस्पती आहे. हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. देन पेज नंबर 79 वर बघायचंय. फर्स्ट पिक्चर 79 वरचं बघा. दिस प्लांट हॅज अ टफ स्टेम अँड सो मेनी ब्रांचेस. काय सांगितलंय की या वनस्पतीला एक दणकट असं खोड असतं आणि भरपूर अशा फांद्या असतात. त्याला BUSH बुश म्हटलेले बघा तिथं. इट हॅज मेनी लिव्स टू. त्याला भरपूर पानं असतात. इट इज अ बुश ऑर श्रब. त्याला झुडूप असं म्हटलेलं आहे. बुश किंवा श्रब म्हणजे झुडूप, छोटंसं झाड, उंचीला कमी असणार. त्याला बुश किंवा श्रब असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. SHRUB श्रब आणि BUSH बुश. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते बुश किंवा श्रब आढळून येईल. आता खाली बघायचं. त्याच्यात चित्र दिलेले आहे बघा. अँड लुक ॲट धिस. आणि इकडे बघा. आता ह्याच्याकडे बघा. व्हॉट अ थिक ट्रंक. केवढं मोठं जाड त्याचा बुंदा आहे. केवढं मोठं जाड त्याचा खोड आहे. इट इज सो टॉल. ते खूप उंच आहे. इट्स अ ट्री. आणि ते काय आहे? झाड आहे. ट्री म्हणजे झाड. कॅन यू क्लाइंब अ ट्री? तुम्ही झाडावर चढू शकता का? काही मुलांना चढता येत असेल, काही मुलांना चढता येत नसेल. बघा TREE ट्री. व्हॉट डू वी सी हिअर क्लाइम्बिंग दिस ट्री. त्याच्या खाली ट्रीच्या खाली एक पिक्चर तुम्हाला दिले. क्लाइंबर म्हणून. CLIMBER. क्लाइंबर म्हणजे लता. लता म्हणजे वेल. त्याला आपण वेल असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही गोकर्णाच्या फुलाची वेल पाहिली असेल तर ती वेल कशी एखाद्या झाडाला लपेटून अशी वर जात असते. तर व्हॉट डू वी सी हिअर क्लाइम्बिंग दिस ट्री.
हे झाडावर चढत जाणार तुम्ही बघितले का? काय दिसतंय तुम्हाला ते? इट्स अ क्लाइंबर. क्लाइंबर म्हणजे लता म्हणजे वेल. ऑर अ वाईन. वाईन म्हणजे वेल. क्लाइंबर आणि वाईन याचा दोन्हीचा अर्थ वेल असाच आहे. दिस प्लांट्स ग्रो व्हेरी फास्ट. या वनस्पती फार झपाट्याने वाढतात. पटपट त्या झाडाला त्या वेटोळे घालत घालत वर उंच उंच वाढत जातात. बी व्हेरी केअरफुल. नंतर लास्ट तुम्हाला पिक्चर दिले बघा, कॅक्टस. CACTUS. कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग त्याला म्हटलेलं आहे. मी तुम्हाला शब्दार्थ देणार आहे पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहा म्हणून. बी व्हेरी केअरफुल विथ दिस प्लांट. या वनस्पतीपासून फार सावध राहा. इट्स अ कॅक्टस. इट हॅज मेनी थॉर्न्स. ते काय आहे? कॅक्टस आहे. कॅक्टस म्हणजे ते निवडुंग आहे आणि इट हॅज मेनी थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काटे. त्याला भरपूर काटे आहेत. द थॉर्न्स कॅन प्रिक यू. प्रिक म्हणजे टोचू शकतात. ते काटे तुम्हाला टोचू शकतात. द प्लांट किंगडम इज अ ब्युटिफुल किंगडम. वुड यू लाईक टू ग्रो अ प्लांट? बघा, वनस्पतींचे राज्य हे एक सुंदर काय आहे? राज्य आहे. या वनस्पतींच्या जगामध्ये फिरताना आपल्याला खूप सुंदर वाटतं. वुड यू लाईक टू ग्रो अ प्लांट? तुम्हाला अशी एखादी वनस्पती वाढवायला आवडेल का? निश्चितच आवडेल. मला माहिती आहे की माझ्या वर्गातले आपल्या शाळेतले सगळ्याच विद्यार्थ्यांना झाडांची खूप आवड आहे. आपण झाडांचं निरीक्षण करतो, झाडांना पाणी घालतो, झाडं आपण एक वाढदिवसाला आपण शाळेमध्ये भेट देतो, एक झाड भेट देतो, तेव्हा निश्चितच प्रत्येक मुलाला नक्कीच वेगवेगळ्या वनस्पती वाढवायला आवडतील. बघा, नेक्स्ट खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. टाइप्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या नावांची यादी करायची आहे. आता वनस्पतींचे वेगवेगळे कोणते प्रकार बघितले तुम्हाला? पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय? मॉस दिसतंय, ग्रास दिसतंय, हर्ब दिसतंय, बुश, ट्री अँड क्लाइंबर, कॅक्टस. बघा इथे दिले मी तुम्हाला मॉस, ग्रास, ग्रेन्स, हर्ब, बुश, श्रब, ट्री, क्लाइंबर, वाईन, कॅक्टस. मग हे सगळे काय आहे? दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. हे सगळे वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारची सगळे नावं आहेत. दुसरा प्रश्न तुम्हाला दिला आहे बघा तिथं. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ पिक्चर्स टू शो द फॉलोइंग. बघा, वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांची ड्रॉ पिक्चर्स टू शो द फॉलोइंग. खालील गोष्टी दाखवणारे चित्र काढायचे. आता काय दाखवलेलं आहे यामध्ये? स्टेम, ब्रांच, ट्रंक, बुश, लीफ अँड थॉर्न. म्हणजे ज्या वनस्पती काटे असणारी वनस्पती, लीफ, बुश अशी वेगवेगळ्या वनस्पतींची चित्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायची आहेत आणि त्यांना नावं द्यायची आहेत. ते वेगवेगळे नावं द्यायची आहेत. आता या ठिकाणी या पाठाचे काही शब्दार्थ आहेत. मी तुम्हाला ते ग्रुपवर टाकणार आहे. ते शब्दार्थ तुम्ही प्रत्येक शब्द 5 वेळेस लिहायचा आहे आणि तो पाठ करायचा आहे. थँक्यू.